माझी जाऊबाई गेल्या काही दिवसापासून फेसबुकवर खूपच ॲक्टिव्ह राहत होती. मी साहिल नावाने एक फेक आयडी बनवला आणि जाऊबाईच्या फोटोवर लाईक आणि कमेंट करू लागले. एक दिवस मी त्यांना मेसेज केला की तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात. मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. जर तुम्हाला हा मेसेज चांगला वाटला नाही तर मला ब्लॉक करा. हा मेसेज माझ्या जाऊबाईने वाचला आणि माझं नाव मीनाक्षी आहे. मी आणि माझी जाऊबाई एकाच घरात पण विभक्त राहत होतो. माझी जाऊबाई दिसायला खूपच सुंदर होती. त्यांच्याकडे बघून कोणी म्हणणार देखील नाही की त्यांना 2 मुले आहेत. त्यांच्या याच रूपावर मी देखील खूप जळायचे. माझा नवरा आणि त्यांचा मोठा भाऊ यांचा व्यवहार मात्र एकच होता. दोघा भावांनाही चांगली नोकरी होती. माझा मोठा धीर म्हणजे विशाल त्यांच्या आई वडिलांचा खर्च करत असे आणि माझ्या नवऱ्यावर माझी छोटी नणंद श्रेयाचा शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च करण्याची जबाबदारी होती. माझ्या जाऊबाईची दोन्ही मुलं चांगल्या शाळेत शिकत होते, परंतु लग्नाला 5 वर्ष झाले होते तरी अजून मला मूल बाळ नव्हतं. मानसी माझ्यापेक्षा दिसायला छान होती, परंतु कमी शिकलेली होती. मी दिसायला मानसी एवढी सुंदर नव्हते, परंतु जास्त शिकलेली होते. मानसी नेहमीच आपलं वय लपवत असे. ती आपलं वय 26 वर्ष आहे असं सांगायची, परंतु मला माहीत होतं मानसी तिच्या वयातील 10 वर्ष लपवत होती. आजकाल मानसी फेसबुकवर जरा जास्तच ॲक्टिव्ह राहत होती. तिने यामिनी या नावाने आपलं अकाउंट खोललं होतं. मला जाऊबाईची गंमत करायची लहर आली, म्हणून मी साहिल या नावाने एक फेक आयडी बनवला आणि त्या आयडीवरून मानसीच्या फोटोला लाईक आणि कमेंट करू लागले. अशा प्रकारे 2 महिने निघून गेले. मानसीच्या फालतू शायरीला कमेंट करणारी फक्त मीच म्हणजे साहिलच होती. एक दिवस मी असाच मानसीला मेसेज केला, मानसी तू दिसायला खूप सुंदर आहे. मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. जर तुला हा मेसेज चांगला वाटला नाही तर तू मला ब्लॉक कर. हा मेसेज मानसीने वाचला पण मला रिप्लाय दिला नाही. मला वाटलं ती मला ब्लॉक करेल, परंतु 2 दिवसांनी मानसीचा मेसेज आला, साहिल तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण माझं लग्न झालं आहे आणि मी 2 मुलांची आई पण आहे. मी पटकन रिप्लाय दिला, ही गोष्ट मला पण माहीत आहे, तरी पण मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करावंच असा अट्टहास नाही, पण मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहील. आपण दोघे कॉलेजला एकत्र होतो तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मला ओळखत नाही, परंतु मी तुला ओळखतो. आता तर मला पक्का विश्वास होता की मानसी मला ब्लॉक करणार, परंतु संध्याकाळी तिचा रिप्लाय आला, तुझी ओळख मला काही पटेना. कॉलेजचा एखादा फोटो असेल तर तो पाठव, कदाचित त्यावरून तुझी ओळख पटेल. मानसीच्या या मेसेज नंतर मी गुगलवरून काही स्कूलचे ग्रुप फोटो शोधून ते मानसीच्या इनबॉक्समध्ये सेंड केले आणि तिला लिहिलं की मानसी हे फोटो बघून आठव आणि काही नाही आठवलं तर मला विसरून जा, परंतु मी तुला विसरू शकत नाही. संध्याकाळी मी जाऊबाईला म्हणाले, दीदी आजकाल तुम्ही फेसबुकवर जरा जास्तच ॲक्टिव्ह दिसता. तुमचे फॅन काही कमी नाही. त्यावर मानसी म्हणाली, काय करू, दिवसभर घरात बसून कंटाळा येतो, मग थोडा वेळ फेसबुकवर घालवते. माझी छोटी नणंद श्रेया आमच्यामध्येच राहत होती. श्रेयाचा एक बॉयफ्रेंड होता, त्याचं नाव राहुल होतं. त्याला भेटण्यासाठी श्रेया मला विचारूनच घरातून बाहेर पडत. श्रेया आणि माझ्यामध्ये नणंद भावजयाच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त होतं. आम्ही एकमेकींसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत. श्रेया आणि राहुलची जोडी खूप छान होती. फक्त प्रॉब्लेम एकच होता, राहुल दुसऱ्या जातीतील होता. एक दिवस राहुल काही पुस्तकं नेण्यासाठी घरी आला. मानसीने त्याला श्रेयासोबत बघितलं तर त्याच्या जातीवरून मानसीने सर्व घर डोक्यावर घेतलं आणि राहुलचा अपमान करून त्याला घरातून काढून दिलं. माझा नवरा श्रेया आणि राहुलच्या लग्नासाठी तयार होता, परंतु माझे मोठे धीर आणि जाऊबाई यांचा या लग्नाला पूर्णपणे विरोध होता. त्यांना वाटत होतं की श्रेयाच्या लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही तिला मुद्दामहून मोकळीक देत आहोत, म्हणजे ती कुठल्याही मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करेल. म्हणूनच ते श्रेयाच्या लग्नासाठी आमच्याच जातीतील मुलगा शोधत होते. मी संध्याकाळी किचनमध्ये स्वयंपाक करत होते, तेवढ्यात फेसबुकवर मानसीचा मेसेज आला आणि मी चपाती तव्यावर तशीच सोडून मानसीचा मेसेज वाचू लागले. तिने लिहिलं होतं की साहिल फोटो पाहून मी तुला ओळखलं आहे. आजकाल तू काय करतोस. मी रिप्लाय दिला, मानसी मी मुंबईत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नोकरी करतो आणि मला माहीत आहे तुम्ही पण मुंबईतच राहता. मी बांद्रामध्ये फ्लॅट घेतला आहे. तुमची इच्छा असेल तर उद्या आपण मेनका पार्क शेजारी भेटूयात. मेसेज पाठेपर्यंत माझी तव्यावरची चपाती जळाली होती. जळल्याचा वास घेत श्रेया किचनमध्ये आली होती. मी पटकन फेसबुक बंद केला आणि माझ्या कामाला लागले. थोड्या वेळाने मानसीचा रिप्लाय आला,
उद्या सकाळी आपण मेनका पार्क शेजारी भेटूयात. कामाचं निमित्त काढून मी मानसीच्या घरात गेले कारण मला तिच्या चेहऱ्यावरच्या साहिलच्या प्रेमाचे रंग बघायचे होते. मी मानसीला म्हणाले, काल फेसबुकवर तुम्ही जो फोटो टाकला होता ना, खूप छान दिसत होता तुम्ही. माझ्या तोंडातून तिची प्रशंसा ऐकून मानसी हसली आणि म्हणाली, आजकाल मी थोडी जाड झाली आहे. फोटोत मी जराशी जाड दिसते. मी म्हणाले, नाही दीदी, तुमच्यासारखी फिगर हिरोईनची पण नाही. त्यावर मानसी म्हणाली, नाही मीनाक्षी, मी थोडीशी जाडच वाटते. मी विचार करत आहे की उद्यापासून जॉगिंगला जाते. हे मेनका पार्क घरापासून किती दूर आहे? मानसीच्या तोंडातून ते शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हणाले, जवळच आहे. रिक्षाने गेलं तर इथून 20 रुपये लागतील. माझा तीर बरोबर लागला होता. मी माझ्या घरी आले. माझा नवरा प्रकाश पण घरी आला होता. ते मला म्हणाले, दादा श्रेयासाठी त्यांच्या कंपनीतील मॅनेजरच्या मुलाशी बोलणी करत आहे आणि तो सुट्टीसाठी भारतात आला आहे. ते ऐकून शेजारीच उभा असलेली श्रेया माझ्याकडे पाहू लागली. मी प्रकाशला म्हणाले, तुमच्या भावाला श्रेयाचं लग्न करायची एवढी काय घाई आहे? श्रेयाच्या लग्नाची जबाबदारी आपल्यावर आहे. मग ते एवढं टेन्शन का घेतात? प्रकाश म्हणाला, लग्नाच्या खर्चाची जबाबदारी आपल्यावर आहे याचा अर्थ असा होत नाही की दादांनी श्रेयाच्या लग्नाबद्दल विचार करू नये. श्रेया त्यांची पण बहीण आहे. ते बोलणं ऐकून श्रेया प्रकाश जवळ आली आणि म्हणाली, दादा, मी फक्त राहुल बरोबरच लग्न करणार आहे. जर तुम्ही मला बळजबरी केली तर मी विष पिऊन जीव देईल. प्रकाशने श्रेयाचं बोलणं ऐकून तिला प्रेमाने समजावलं, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. तुझं लग्न राहुल सोबतच होईल. तू राहुलला सांग की त्याने त्याच्या आई वडिलांची परमिशन घ्यावी. त्यावर श्रेया म्हणाली, राहुल आणि त्याच्या घरचे या लग्नासाठी तयार आहे. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे दोन्ही भावांना सुट्टी होती. माझे मोठे दीर आणि मानसी श्रेयाच्या लग्नाबाबत बोलण्यासाठी आमच्या घरी आले. माझे दीर म्हणाले, साहिल एक चांगला मुलगा आहे. माझे मॅनेजर कपूर यांचा एकुलता एक मुलगा आहे. साहिल मुंबईला राहतो आणि त्याची एक चांगली कंपनी देखील आहे. आत्ताच तो परदेशातून भारतात आला आहे. आज दुपारी ते सर्व लोक श्रेयाला पाहण्यासाठी आपल्या घरी येत आहे. माझ्या घरीच त्यांचा पाहुणचार होईल. दुपारी तुम्ही श्रेयाला आवरून तिकडे घेऊन या. श्रेयाने ते बोलणं ऐकलं तर ती रागाने लाल झाली आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडू लागली. मी श्रेयाला समजावत म्हणाली, श्रेया, तू तुझ्या वहिनीवर विश्वास ठेव. तुझं लग्न राहुल सोबतच होईल. श्रेया रडतच म्हणाली, पण कसं काय वहिनी? मोठे दादा तर साहिल नावाच्या मुलासोबत माझं लग्न ठरवत आहे. जगात असं कोणीच नाही की ते मोठे दादाला समजावू शकतात. मी श्रेयाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, असा एक व्यक्ती आहे जो मोठ्या दादांना समजावून सांगू शकतो. ती म्हणजे मानसी वहिनी. श्रेया म्हणाली, परंतु मानसी वहिनी या लग्नासाठी तयार नाही तर मग ती दादाला का समजावेल? मी श्रेयाला म्हणाले, तू जास्त विचार करायचं सोडून दे. सगळं माझ्यावर सोड आणि मुलगा बघण्यासाठी तू आता तयार हो. मॅनेजरच्या मुलाचं नाव देखील साहिलच होतं. ते ऐकून माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी माझ्या जावेला मेसेज केला, मानसी, उद्या आपला मेनका पार्कला भेटण्याचा प्लॅन कॅन्सल करूयात कारण मला माझ्या आई वडिलांसोबत सेक्टर 3 मध्ये मुलगी बघायला जायचं आहे आणि आम्हाला घरी यायला संध्याकाळ होईल. मानसीने विचारलं, सेक्टर 3 मध्ये तुम्ही कोणाकडे जात आहात? मी लिहिलं, प्रकाश नारायण. मानसीने लिहिले, प्रकाश नारायण तर माझा नवरा आहे. खरं तर तुम्ही माझ्या नंदेला बघायला येत आहात. मी लिहिले, ओ मानसी, खरं तर मला लग्न करायची अजिबात इच्छा नाही कारण मी फक्त तुमच्यावरच प्रेम करतो. पण काय करू? ही गोष्ट मी माझ्या आई वडिलांना कशी काय समजावून सांगू? घरातील लोक जबरदस्ती मला मुलगी बघायला नेत आहे. हे बघा, मी तुमच्या नंदेशी लग्न नाही करू शकत पण उद्या दुपारी मी तुमच्या घरी नक्की येईल. त्या निमित्ताने तुमच्याशी देखील ओळख होईल. मानसीने लिहिले, श्रेया माझ्या एवढी दिसायला छान तर नाही परंतु खूप चांगली मुलगी आहे. वाटलं तर तिला पसंत करा. मी लिहिले, मी तुमच्याशिवाय दुसरं कोणाचाच विचार करू शकत नाही. काल तुम्ही फेसबुकवर जी पिवळी साडी घालून फोटो टाकला होता ना, उद्या पण तीच साडी घाला. दुपारी मी आणि श्रेया तयार होऊन शेजारीच असलेल्या मानसीच्या घरी पोहोचलो होतो. माझ्या जाऊबाईने पिवळ्या कलरची साडी घातली होती. त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. थोड्याच वेळात घराच्या बाहेर एक कार येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा आणि 2-3 माणसे खाली उतरली. साहिल देखील खूप हँडसम दिसत होता. साहिलला पाहताच मानसी खुश झाली. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती मुद्दामहून साहिलच्या पुढे येत होती. सर्व लोक हॉलमध्ये बसलेले होते. मानसी एकदम साहिलच्या समोरच बसलेली होती. पाहुण्यांचा पाहुणचार करणे आता माझी आणि श्रेयाची जबाबदारी होती. सगळ्यांची पसंती झाली आणि ते लोक आता निरोप घेऊ लागले. मानसी तर साहिलपासून अजिबात हटत नव्हती. सगळे पाहुणे गेल्यानंतर पुन्हा आमच्या घराच्या लोकांची मीटिंग बसली.
सगळेच लोक साहिलच्या घरच्यांची खूप प्रशंसा करत होते, परंतु माझ्या जाऊबाई एकदम शांत बसल्या होत्या. माहित नाही त्यांना काय झालं होतं. कदाचित प्रेमाचे रंग जरा जास्त चढले होते. मी बाथरूम मध्ये गेले आणि मानसीला एक मेसेज टाईप केला. मानसी, तू तर पिवळ्या साडीत एकदम आयटमच वाटत होती. तुला पाहिल्यानंतर तर मी वेडा झालो आहे. माझ्या घरच्यांना श्रेया पसंत आहे. माझे आई वडील तर गाडीत बसून तुमच्या घरातील संस्कारांचीच गोष्ट बोलत आहे. मी तुमच्या प्रेमात एवढा बुडालो आहे की मला प्रत्येक ठिकाणी पिवळ्या साडीत तुम्हीच दिसत आहात. असं काहीतरी करा ना की हे लग्न होऊच नये. आय लव्ह यू. मानसीला मेसेज सेंड करून मी हॉलमध्ये आले. मानसी तो प्रेमाचा मेसेज वाचण्यात मग्न होती. मी मानसीला विचारलं, दीदी तुम्हाला मुलगा कसा वाटला? ती म्हणाली, मी काय बोलू? मी जर काही म्हणाले तर तुझ्या मोठ्या दिराला राग येईल. तिथे बसलेला मानसीचा नवरा म्हणाला, अरे मानसी, तुला हे स्थळ आवडलं नाही का? मानसी म्हणाली, स्थळ तर चांगले आहे, परंतु आपण कधी श्रेयाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ती तर राहुलवर प्रेम करते. राहुलच श्रेयासाठी एकदम चांगला मुलगा आहे. मी तर राहुलला भेटले आहे. चांगला मुलगा आहे तो, परंतु तुम्हालाच आपल्या जातीतीलच मुलगा हवा आहे. मानसीच्या तोंडातून ते शब्द ऐकून माझा नवरा आणि श्रेया मानसीकडे आश्चर्याने बघू लागले. माझे सासू सासरे देखील या गोष्टीशी सहमत होते. माझी सासू उठली आणि तिने त्यांच्या मोठ्या मुलाचा हात पकडला आणि म्हणाली, श्रेयासाठी राहुल चांगला मुलगा राहील. तू तुझा हट्ट सोड आणि श्रेयाचं लग्न राहुल सोबत लावून दे. थोडा वेळ विचार केल्यानंतर माझा दीर म्हणाला, जर घरातील सगळ्यांनाच ही गोष्ट मान्य असेल तर मला काहीच हरकत नाही. ते श्रेयाला म्हणाले, पुढच्या रविवारी राहुलच्या घरच्यांना बोलावून घे. मी माझ्या मित्राला समजावून सांगेन की तू तुझ्या मुलासाठी दुसरं स्थळ शोध. आनंदाने आम्ही तिघेही घरी आलो. घरी येताच श्रेया माझ्या गळ्यात पडली आणि मला म्हणाली, वहिनी, तू मोठ्या वहिनीवर अशी काय जादू केली की जातीवादाचं भूत त्यांच्या डोक्यावरून उतरलं. मी हसूनच म्हणाले, श्रेया, तुला हे जाणून घेण्याची अजिबात गरज नाही. तू तुझ्या रूममध्ये जा आणि ही आनंदाची बातमी लवकर राहुलला दे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मोबाईल बघितला तर जाऊबाईचे खूप सारे मेसेज आलेले होते. शेवटचा मेसेज हा रात्रीचा 1 वाजता होता. साहिलच्या प्रेमात पडणाऱ्या माझ्या जाऊबाईची झोप उडाली होती. रात्री 1 वाजता टाकलेला मेसेजमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत माझ्या जाऊबाईने एक कविता टाकली होती. मी रिप्लाय दिला, मानसी मेरी जानू, तुझा मेसेज वाचून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही. फक्त आज संध्याकाळपर्यंत वाट बघ. आज मला पुन्हा एका ठिकाणी मुलगी बघायला जायचं आहे. तिथून आल्यावर मी लगेच तुला भेटायला येईन. जाऊबाईने पटकन रिप्लाय दिला, मला तुमचा फोन नंबर द्या. मानसी मला दिवसभर मेसेज करत राहिली, पण मी तिला काहीच रिप्लाय दिला नाही. संध्याकाळ झाली तर जाऊबाई पिवळी साडी घालून बसल्या होत्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं, दीदी कुठे जायचं प्लॅन आहे का? त्या म्हणाल्या, हो, मार्केटमध्ये जात आहे. रविवारी राहुलचे घरचे येणार आहे ना, त्यांच्यासाठी काही गिफ्ट आणायचे आहे. मी म्हणाले, मी पण तुमच्यासोबत येऊ का? मानसी म्हणाली, उद्या पुन्हा जाईल तेव्हा तुला घेऊन जाईल. मानसी तिच्या त्या प्रियकराची वाट बघत उभी होती जो अस्तित्वात नव्हता. आता जाऊबाईच्या डोक्यावर चढलेलं प्रेमाचं भूत उतरवण्याची वेळ आली होती. मी माझ्या घरी गेले आणि मेसेजर ऑन केला. मी मेसेज केला, आपला भेटण्याचा प्लॅन कॅन्सल. मानसीने विचारलं, का? काय झालं? तू घरी पोहोचला नाहीस का अजून? मी रिप्लाय दिला, आज मी जी मुलगी बघितली आहे ती मला आवडली आहे. पिवळ्या साडीत ती काय मस्त दिसत होती. मी तर पहिल्याच नजरेत पाहून तिच्या प्रेमात पडलो. मानसीजी, आज संध्याकाळी मी तिलाच भेटायला जाणार आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण त्या मुलीचं नाव पण मानसीच आहे. मला लगेच रिप्लाय आला, माझ्या प्रेमाचं काय होणार साहिल? तू मला धोका दिला आहेस. मी लिहिलं, तू खूप जाड आहेस, जॉगिंग कर आणि तंदुरुस्त हो. पिवळ्या साडीत तर तू शेतात उभा राहणारी एखादं बुजगावणे वाटतेस. हे वय मुलांना सांभाळायचं आहे. नवरा असूनही इकडे तिकडे तोंड घालणं चांगली गोष्ट नाही. मुलांना शिकू दे आणि त्यांना प्रेम करू दे. कदाचित मी तुला कधीच भेटणार नाही. टेक केअर मानसी. हा मेसेज टाईप केल्यानंतर मी अर्ध्या तासाने जाऊबाईपाशी आले. त्यांची परिस्थिती बदलली होती. डोक्यावरती असलेलं प्रेमाचं भूत आता खाली उतरलं होतं. शेतातील बुजगावणं आता माणूस झालं होतं. ती पिवळी साडी आता सोफ्यावर पडलेली होती आणि जाऊबाईने आता एक साधा पंजाबी ड्रेस घातलेला होता आणि डोक्याला हात लावून सोफ्यावर बसलेल्या होत्या. मी रूममध्ये जाताच मला बघून जाऊबाई म्हणाल्या,
फेसबुक डिलीट करायचं आहे, कसं होणार? मी म्हणाले, का दीदी? फेसबुकवर तर तुम्हाला खूप प्रेम होतं. जाऊबाई रागाने म्हणाल्या, हे प्रेम वगैरे सगळं फालतू गोष्टी आहेत. या फसव्या दुनियेत आपलं कुटुंबच चांगली गोष्ट आहे. फेसबुकवर माझा वेळ वाया घालवण्याऐवजी चांगलं आहे की मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ. तर मित्रांनो, या गोष्टीतून मला एवढंच सांगायचं आहे की मनोरंजनासाठी असलेल्या या साधनांच्या आभासी जीवनामध्ये गुंतण्यापेक्षा आपल्या कुटुंबासंगे वेळ घालवा. आपल्या कुटुंबाशिवाय इतर काहीही महत्त्वाचं नसतं. क्षणापुरत्या झालेल्या त्या नात्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.